नमस्कार, मी अमोल जोशी. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे राज्यात आज पार पडलेल्या मतदानाची. राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान पार पडलंय. मतदानाची अधिकृत वेळ आता संपलेली आहे. मात्र अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा असल्यामुळे अजूनही मतदान सुरू आहे. दरम्यान आज मतदानादरम्यान निवडणुकीला गालबोट लागलाय. नांदेडमधल्या धर्माबादमध्ये महिलांना मंदिरात आणि मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवल्याची घटना समोर आली आहे. मतदानासाठी पैसे देण्याचा आमिष राजकीय पक्षांकडून देण्यात आल्याचा आरोप महिलांनी केला. तिकडे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंग्लजमधील वॉर्ड क्रमांक 3 मधल्या MR हायस्कूल मतदान केंद्रावर वाद झाला. गोकुळचे चेअरमन नावीद मुश्रीफ यांना मतदान केंद्रामध्ये का सोडलं असा आक्षेप विरोधकांनी घेतला. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला. वाशिममध्ये भाजप उमेदवाराची दादागिरी पाहायला मिळाली. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारावर चाकू हल्ल्याचा प्रयत्न करत गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली. वाशिमच्या लाखाळा परिसरामध्ये रात्री 1:30 वाजण्याच्या सुमाराला ही घटना घडली. दोन्ही गट समोर आल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. भाजप उमेदवार सतीश वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. मतदारांवर उमेदवार प्रतिनिधी प्रभाव टाकत असल्याचा आरोप दोन्ही गटाकडून करण्यात आला. पोलिसांसमोरच 2 गटांमध्ये बाचाबाची झाली. तर अंबरनाथमध्ये 208 बोगस मतदार आणल्याचा आरोप भाजपनं शिंदेंच्या सेनेवर केलाय. मतदानासाठी अनेक महिलांना एका सभागृहामध्ये गोळा केल्याचा आरोप भाजपच्या अभिजित करंजुलेंनी केलाय. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यामुळे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याप्रमाणेच या दुसऱ्या टप्प्यामध्ये देखील राडे झाल्याचं आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यामुळे अनेक ठिकाणी विरोधी पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. काही ठिकाणी हाणामारी झाली, काही ठिकाणी आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये 2 पक्षांचे कार्यकर्ते भिडले. वाशिममध्ये, अंबरनाथमध्ये, धर्माबादमध्ये आणि अहिल्यानगरच्या कोपरगावमध्ये देखील राडे झाले. तर यासोबतच नांदेडच्या धर्माबादमध्ये बोगस मतदानावरून आरोप झाले. त्यामुळे वाद वाढला. अखेर जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. दुसरीकडे नाशिकच्या सिन्नरमध्ये एका बोगस मतदाराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आधार कार्ड बोगस असल्याचं समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. दुसरीकडे फलटणमध्ये आणि पुण्याच्या फुरसुंगीमध्ये EVM मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे गोंधळ झाला होता. अखेर हा बिघाड दुरुस्त करून मतदान पुन्हा सुरू करण्यात आलं. अकोल्याच्या बाळापूरमध्ये सुद्धा EVM मशीनमध्ये बिघाड झाला. तर अकोल्याच्या बाळापूरमध्ये आपण बघतो आहोत EVM मशीनमध्ये बिघाड झालेला होता. आणि यवतमाळमध्ये सुद्धा असाच प्रकार बघायला मिळाला. सुमारे 20 मिनिटं EVM मधला हा बिघाड दुरुस्त करण्यामध्ये गेली. यावेळी मतदारांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या. तर अकोल्यातल्या बाळापूरमध्ये 12 जणांनी मतदान केलं आणि त्यानंतर EVM बिघडलं. तर अमरावतीच्या अंजनगाव सुरजीमध्ये EVM मध्ये बिघाड झाल्यामुळे मतदानाला उशीर झाला. तर दुसरीकडे अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी EVM मध्ये फेरफार झाल्याचा आरोप केला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.